गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आतापर्यंत आपण 21 समास म्हणजे जुना दासबोध हा पाहत आलेलो आहे. आजचा हा समास आहे 8वा आणि समास आत्मनिवेदन म्हणून. आत्मनिवेदन भक्तीचाच हा म्हणजे आत्मनिवेदन भक्ती म्हणा किंवा हाच समास नवीन दासबोधामध्ये 12 समास 5 जशाच्या तसा आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं की दासबोध हा ग्रंथ आहे हा आध्यात्मिक ग्रंथ आहे. आध्यात्मिक ग्रंथ म्हणजे काय की ज्या ग्रंथामध्ये अध्यात्माचा किंवा आत्म्याचा अभ्यास केलेला आहे. आणि दासबोध हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे हे पण आपण पाहिलं. कारण तत्वज्ञान म्हणजे काय की ब्रह्म हे तत्व आहे ना, त्याचं सगळं ज्ञान या ग्रंथात सांगितलेलं आहे. आणि आज तर खूप म्हणजे सुंदर दिवस आहे. आज दासनवमी आहे आणि आज समर्थांनी त्यांचा अवतार संपवलेला आहे. पण समर्थांनी त्याच वेळेस सांगितलेलं आहे की माझी वाणी माझी काया जरी नसली, माझा देह जरी नसला तरी दासबोध आत्माराम हा जो माझा ग्रंथ आहे हे माझंच स्वरूप आहे. आणि त्या पद्धतीने हा जुना दासबोध जो आपण पाहिलेला आहे हा समर्थांनी त्यांच्या साधना काळात निर्माण केलेला आहे किंवा लिहिलेला आहे असं म्हणतात. त्यामुळे हा आपण म्हणतो की पारमार्थिक आहे, आध्यात्मिक आहे किंवा तत्वज्ञान असलेला ग्रंथ आहे. आता मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की एक सगळ्यांना स्तवन म्हणजे शारदा गणेश शारदा सद्गुरू कवी त्याच्यानंतर श्रोता वक्ता सगळ्यांना वंदन स्तवन करत समर्थ श्रोत्या वक्त्याचे गुण सांगितले, सभेमध्ये कसं वागावं हे सांगितलं. त्याच्यानंतर सद्गुरूंची लक्षणं सांगितली, सत्शिष्याची लक्षणं सांगितली आणि त्याच्यानंतर समर्थांनी शिष्याला वैराग्य निरूपण केलेलं आहे. ते आपण पाहिलेलं आहे अगदी व्यवस्थित वैराग्य म्हणजे काय. त्याच्यानंतर सगुण ध्यान मागचा जो समास होता आपला तो सगुण ध्यानाचा होता. म्हणजे सगुण ब्रह्म सगुण भक्ती म्हणजे काय हे समर्थांनी सांगितलंय. आणि आता जो आहे आत्मनिवेदन म्हणजे निर्गुण भक्ती, निर्गुण ब्रह्माची उपासना असं म्हणूयात आपण. सगुण आणि निर्गुण, सगुण सगळ्यांना शक्य नाहीये त्यामुळे सगुणाचेही आधारे निर्गुण पाहिजे असं समर्थ सांगतात की सगुणाचा आधार घेऊनच आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे. आता शिष्य म्हणजे कोण आहे? उद्धव. आपण करू उद्धव हा समोर ठेवून त्यांनी हा दासबोध रचलेला आहे. 21 समास आहे त्याच्यात. आणि तो समास रचताना समर्थांनी उद्धवाला म्हणजे आपल्यासारख्या शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन काय केलंय की साधना मार्गात सगुणापासून निर्गुणापर्यंत जायचं असेल तर काय काय धोके आहेत किंवा कोणत्या ह्या निसरण्या वाटा आहेत, घसरणारे वाटा आहेत, ह्या सगळ्या मार्गांवरून आपण कसं सावधपणे जायचं हे समर्थ शिष्याला सांगत आहेत की ह्या सगळ्या वाटांवरून तुम्ही घसरून पुन्हा साधना भ्रष्ट पदभ्रष्ट होऊन आणि मग जर असं म्हणतात की एखाद्या वेळेस देवाची म्हणजे अवकृपा म्हणजे भगवंताची अवकृपा झाली तरी एक वेळ चालेल, पण सद्गुरूची अवकृपा झाली ना तर त्याला काहीही
म्हणजे कोणताही मार्गच नाही, त्याला उपायच नाही. आणि असं होऊ नये म्हणून समर्थ आपल्या शिष्यांना म्हणजे आपल्याला, आपल्यासारख्यांना हा 21 समासामधून मार्गदर्शन करत आहेत किंवा आपल्याला घसरू नका, साधना मार्गावर घसरू नका, साधना मार्गावर पदभ्रष्ट होऊ नका हे सांगत आहे. आता आजचा जो समास आहे तो आत्मनिवेदन आहे. या समासातली ओवी आहे, तीही प्रकारे आपण नाही नाही तुझेपण, आपण नसता मीपण नाहीच कोठे. ही अत्यंत महत्वाची ओवी या समासातली आहे. ह्याच्यावरच आपण आज चिंतन करणार आहोत. सुरुवातीला आपण आत्मनिवेदन म्हणजे काय हा अर्थ समजून घेऊया, म्हणजे आपल्याला बाकी समास पण समजायला सोपा जाईल. ह्या मी अधिक विद असा हा धातू म्हणजे हा शब्द आहे, धातू आहे मुळात, आणि त्याचा अर्थ आहे समर्पण करणे किंवा ताब्यात देणे, हातात देणे, सोपवणे. आणि आत्म म्हणजे स्वतःला. आता स्वतःला आपण कुणाच्या तरी ताब्यात देणे, कुणाच्या म्हणजे काय, आपल्या स्वस्वरूपाच्या ताब्यात देणे म्हणजे आत्मनिवेदन आहे. हा आध्यात्मिक आहे, तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वस्वरूपाच्या ताब्यात देणे असं समर्थांना सांगायची वेळ का आली आहे? कारण आपण जीव आहोत, ब्रह्म आणि जीव ह्याच्यामध्ये खरं तर काहीही अंतर नाही. पण काय झालेलं आहे की आपण म्हणजे जीव, आपण म्हणजे सगळे मनुष्य प्राणी जे जीव आहेत, हे आपलं स्वस्वरूपच विसरून गेलेले आहेत की आपण म्हणजेच ब्रह्म आहोत. आणि हे आपण विसरून गेल्यामुळे आपण मी म्हणजे देह, हा जो मी आहे ह्याला आपण समजण्यापुरता एक खरा मी म्हणूयात आणि एक खोटा मी म्हणूयात, म्हणजे आपल्याला हा आत्मनिवेदन समास समजण्याच्या दृष्टीने. आता खरा मी म्हणजे अहंकार, तो कशाचा अहंकार आहे, तर हा जो देह दिसतोय, आता हा देह सुद्धा या समासात आपल्याला दिसेल की हा एकच देह नाही, ह्याच्यामध्ये 4 देह आहेत. आणि ते कोणते कोणते आहेत आपण पाहणार आहोत. पण आपण काय म्हणतो की आता कोणतंही काम केलं, समजा आपण एखादं प्रपंचातलं काम केलं, तर प्रपंचातलं काम केलं तर आपण काय म्हणतो, मी केलं. त्याचं सगळं क्रेडिट काय करू आपण, आपल्याकडेच घेऊ. तर खरं तर असं आहे का, हे ह्या समासात आपल्याला कळणार आहे की हे खरं नाहीये. किती प्रकारचं आत्मनिवेदन आहे आणि ते कसं आहे हे आपल्याला या समासातून जास्त उलगडणार आहे. म्हणून हा समास हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय तर खरा देव कोणता आहे, खरा मी कोणता आहे आणि खोटा मी कोणता आहे हे ज्ञानाने जाणायचं. आणि खऱ्या देवाला किंवा खऱ्या मीला किंवा माझं जे सत्स्वरूप आहे त्या सत्स्वरूपाच्या ताब्यामध्ये हे माझं आत्ताचं जे देहरूप आहे किंवा देहबुद्धीमुळे मी करता म्हटलेला जो अहंकार आहे त्याला समर्पण करायचं म्हणजे आत्मनिवेदन आहे. आता कोणताही माणूस म्हणला ना की आपण काय म्हणतो, देह, मन आणि आत्मा ह्या सगळ्याला एकत्रितपणाने आपण काय म्हणतो, माणूस म्हणतो. आणि जेव्हा हा खोटा मी असतो ना, अहंकार, हा फक्त देह आणि मन ह्या भागांवरच काम करत असतो. आणि जेव्हा आत्मा जो आहे ना तो मात्र वेगळा असतो. खरं तर पंचकोशामध्ये तो आत्मा म्हणजे जीव आणि ब्रह्म ह्याचा संबंध जर आपण पाहिला तर तो त्या पंचकोशातल्या किंवा पंचदेहामध्ये अडकल्यामुळे, बद्ध झाल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. मायेचं आवरण त्याच्यावर आलेलं असतं, मायारूपी. अद्वैत वेदांतामध्ये हा सगळा सिद्धांत आलेला आहे. आणि त्यामुळे जीव खरं तर परमात्म्याचं, परब्रह्माचंच स्वरूप आहे. पण त्याच्यामध्ये हे सगळे विकार उत्पन्न झालेले जे आपल्या 5 कोशामधले, पंचकोशामधले आहेत. त्यामुळे त्या आत्म्याला आपण शोधू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की मी म्हणजेच देव. आणि त्याच्याच बद्दल समर्थ आता या समासामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. या समासामध्ये आपण पंचीकरणाचा अगदी थोडक्यात विचार करणार आहोत, कारण पंचीकरण हा पण एक वेगळाच विषय आहे, पण आपण थोडंसं पाहणार आहोत. मुख्य या समासाची सुरुवात समर्थांनी काय केलेली आहे तर अनेकत्वात एकत्व कसं आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर ह्या जगाची निर्माण
उभारणी म्हणूयात आपण, आणि ह्या जगाची संवारणी, असे दोन प्रकारामध्ये ह्या जगाचं सगळं काय म्हणजे निर्मिती कशी झालेली आहे आणि ह्याची संवारणी कशी होणार आहे हे समर्थांनी आधी सांगितलेलं आहे. सर्वात सुरुवातीला काय झालेलं, ओंकार. आपण म्हणतो ना बिग बँग थेअरी म्हणतो ना आता, म्हणजे ती सायन्सनी पण मान्य केलेली, आपल्या ऋषी मुनींनी तर केव्हाच सांगून ठेवलेलं होतं हे. आणि जो नाद निर्माण झाला तो पहिला ओंकार. आता ओंकार हा एक बिंदू निर्माण झाला आणि हे बिंदू जोडून एक रेषा तयार झाली. समर्थांनी सुरुवात या समासाची कशी केलेली आहे की दृश्याची निर्मिती कशी झालेली आहे. तर जसं ह्या ओंकारापासून एक रेषा निर्माण झाली त्या बिंदूला बिंदू जोडून, आणि त्या रेषेमुळे स्वर व्यंजन सुरुवात झाली, ज्याला आपण 52 वर्ण म्हणतो की नाही, आपले अ आ इ वगैरे न्यापर्यंत. आणि ह्या वर्णांपासून, ह्या स्वरांपासून, ह्या व्यंजनांपासून अनेक शब्द तयार झाले, आणि एक एक शब्द आगगाडीसारखा डब्यात जोडून एक एक वाक्य निर्माण झालं. म्हणजे इंजिन पुढे आणि त्याच्या मागे लावलेले डबे, असं एक वाक्य झालं. आणि अशा अनेक वाक्यांचं एक पानभर ग्रंथ निर्माण झाला किंवा एखादं साहित्य निर्माण झालं, आणि असे आपले सगळे वेद उपनिषद ही निर्माण झालेली. त्याच्यानंतर समर्थ या समासात सांगतात की ओंकार हा एक नाद आहे, आणि ह्या नादापासून शब्द निर्माण झाले. पण ते कसे निर्माण झाले, तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. म्हणजे पहिलं स्फुरण जे होतं ते कुठं होतं, परेमध्ये होतं. आणि ते कसं स्फुरण आहे ते समजत नाही, म्हणजे अनाहत स्फुरण आहे. कोणताही शब्द जर असेल, त्याला शारदा म्हटलेलं आहे समर्थांनी, की कोणताही स्फुरण जेव्हा म्हणजे जेव्हा तुमच्या तोंडाने शब्द येतो ना, वैखरी वाणीने शब्द येतो ना, त्याचं स्फुरण हे परेमध्ये आधीच निर्माण झालेलं असतं. मग तिथून ते अतिशय सूक्ष्म स्वरूपात असतं. तिथून ते पुढे पश्यंतीमध्ये येतं. पश्यंतीमध्ये ते थोडं स्थूल होतं परेपेक्षा. तिथून ते मध्यमेत येतं. मध्यमेमध्ये पश्यंतीपेक्षा अजून स्थूल होतं. आणि शेवटी जे वैखरीमध्ये येतं ना, ते अतिशय स्थूल असतं आणि ते शब्द रूपाने बाहेर पडतं. आणि मग ह्या शब्दांनी कथा निर्माण झाल्या, गाणी निर्माण झाली, नंतर कविता निर्माण झाल्या, काव्य निर्माण झाली शब्दरूपाने. श्रुती आपण म्हणतो की नाही, की पूर्वी श्रुतीला आपण प्रमाण देतो. ते काय, तर गुरु उपदेश शिष्याला करायचे आणि ते शिष्य तो उपदेश त्यांच्या शिष्याला करायचे. याला आपण श्रुती म्हणतो, की कानाने ऐकून जे पुढे जातं त्याला श्रुती म्हणतो. अशा पद्धतीने या शब्दांच्या निर्मितीतून आणि या वाणीच्या निर्मितीतून, वाचेच्या निर्मितीतून या प्रकारचं वाङ्मय भरपूर निर्माण झालं, विपुल निर्माण झालं. त्याच्यानंतर समर्थांनी नाद सांगितले. म्हणजे हे जे नाद, घोष हे जे आहेत ना, ध्वनी, याच्यामुळे काय झालंय, विविध ताल, नृत्य यांची सुरुवात झाली. आता हे सांगण्याचं कारण काय आहे, की एका ओंकारामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे काय आहे, समर्थ हे स्पष्ट करतायत, किंवा आपण म्हणूयात की हा दृष्टांत घेऊयात आपण, की ह्याचा सगळ्याचा, हे सगळी जी निर्मिती झाली आहे ना, ह्याचा बेस एक रेषा आहे किंवा एक बिंदू आहे, ओंकार. आणि ह्या ओंकारापासून ही सगळी निर्मिती झाली. अगदी असंच परब्रह्मापासून, परब्रह्माच्या आधारावर हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. आता हे समर्थ इथं सांगतात, आणि या परब्रह्माच्या आधारावर हे निर्माण झालेलं जग आहे ना, ह्याच्यामध्ये मायेने आवरण घातलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की सर्प, तो जो सिद्धांत आहे की नाही, दोरी आणि सर्प सिद्धांत, की पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, की खूप अंधार असेल तर ती दोरी आहे हे पण कळत नाही, आणि खूप प्रकाश असेल तर ह्याचं ज्ञान होतं की ती दोरी आहे. पण संधी प्रकाश म्हणजे पडत मूर्ख म्हणूयात आपण, किंवा शब्द पांडित्य म्हणूयात, किंवा बद्धपेक्षा पण थोडीशी वरची जे आहे, म्हणजे संधी प्रकाशात ती दोरी आहे. पण जो ती दोरी पाहतो संधी प्रकाशात, त्याच्या चित्तामध्ये कुठेतरी त्या दोरीला असं वाकडे तिकडे पडलेली असते, त्यामुळे साप वाटतो, आणि मग त्याला वाटतं की हा सापच आहे. पण खरं जेव्हा उजेड टाकतो आपण, तेव्हा
तो साप नसून ती दोरी असते, पण आपण समजतो काय की हा साप आहे, बरोबर आहे. पण त्या सापाचं म्हणजे विष नसतं, त्याची हालचाल नसते, हे कुठलेही गुण त्या सापाचा जो भ्रम झालेला आहे त्याच्यावर जे दिसत असतात आपल्याला ते त्या दोरीवर नसतात. असंच अगदी सगळं ब्रह्म आणि हे विश्व आहे. आता समर्थांनी सांगितलेलं आहे की ह्या सृष्टीची निर्मिती पण अशीच झालेली आहे की पहिल्यांदा काय झालं, ब्रह्म जे निर्विकार, निर्विशेष, निराकार आहे असं जे ब्रह्मतत्व आहे त्याला स्फुरण झालं आणि त्या स्फुरणाला शक्ती म्हणतो आपण. ते त्याचं शक्ती म्हणजे शिव आणि शक्ती असं म्हणतो ना आपण. तर ती जी शक्ती आहे त्या शक्तीला माया म्हटलं जातं, कारण ती अतिशय म्हणजे ती सत्शक्ती आहे. ते काय म्हणतात त्याला शुद्ध सत्वगुण आहे आणि त्या मायेमध्ये 3 गुण पण आहेत आणि पंचमहाभूत सूक्ष्म स्वरूपात सुद्धा आहेत. मूळ माया जी आपण म्हणलं ना, शक्ती जी आहे, परब्रह्माची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये 3 गुण पण आहेत आणि सगळी पंचमहाभूत ही तन्मात्रा म्हणतो बघा आपण, त्याला ऐकला असेल हा शब्द, तर अतिशय सूक्ष्म रूपात आहेत. पण ही तिन्ही गुण कसे समतोल आहेत, म्हणजे कुठेही सत्वगुण आहे तेवढाच शुद्ध पूर्णपणे, जेवढा सत्वगुण आहे तेवढाच रजोगुण आहे, तेवढाच तमोगुण आहे, म्हणजे समतल त्या गुणांची त्याच्यामध्ये समावेश आहे किंवा विभागणी आहे. आणि तसंच तन्मात्रांची पण विभागणी. मग हे गुण जेव्हा समतल सोडून एक एक कोणता तरी गुण जास्त आणि बाकीचे 2 कमी, म्हणजे एक सत्वगुण जर 60% असेल तर दुसरे 40% मध्ये दोन्ही गुण, म्हणजे मग आपण म्हणतो की तो माणूस सत्वगुणी आहे. आणि माणूस हा 24 तासामध्ये सतत गुण बदलत असतो आपले, प्रसंगानुसार, कालानुसार. कधी तो सत्वगुणी वाटेल तर कधी तो तमोगुणी वाटेल, कधी तो रजोगुण तर दोन्हीलाही लागतो, त्याशिवाय सत्वगुण पण प्रूव्ह होत नाही आणि तमोगुण पण प्रूव्ह होत नाही. तर हे जे आहे त्याला त्याच्यापासून निर्मिती झाली ती गुणमायेची. म्हणजे हा विश्व निर्मितीचा क्रम समर्थांनी याच्यामध्ये सांगताना दृष्टांत मात्र दिलेला आहे रेषेचा. रेषेच्या पासून सुरुवात झाली. आता जेव्हा या ब्रह्मापासून माया, मूळ मायेपासून गुणमाया आणि गुणमायेपासून तमोगुण आणि तमोगुणापासून सगळी पंचमहाभूत निर्माण झाली, असा तो क्रम आहे सृष्टीचा, थोडक्यात समजून घेण्यासाठी. आणि मग ह्या तमोगुणापासून जेव्हा ही पंचमहाभूत निर्माण झाली ना, तर ह्या पंचमहाभूतांमध्ये काय झालं की पहिलं आकाश निर्माण झालं. आता आकाशच का निर्माण झालं, तर कुठेतरी हालचाल करायला एक अवकाश पाहिजे ना, स्पेस पाहिजे ना, त्याशिवाय हालचाल होणारच नाही. आपल्या पोटात पण बघा, आपण म्हणतो की नाही की एक घास कमी खावा. हे का म्हणतो आपण, कारण एक घास कमी खावा म्हणजे आपण जे काही अन्न खाल्लंय ना ते पचायला काहीतरी हालचाल व्हायला अवकाश, तिथे जागा असायला पाहिजे ना. म्हणजे ती स्पेस आहे ती आकाशाची. आपण खातो, नंतर आपण पाणी पितो, जलतत्व आहे, त्याच्यापासून निर्माण होतं सगळं जे आपलं पोषण होतं. पण ते जे हालचाल होण्यासाठी जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे. त्यामुळे पहिलं काय झालं निर्माण, आकाश. आणि ते ब्रह्मासारखं सर्वत्र व्यापलेलं आहे. म्हणून खूपदा दृष्टांत देताना ब्रह्म आकाशासारखं असं सारखं, किंवा सद्गुरूंचं पण आपण वर्णन पाहिलं की आकाश आणि सद्गुरू तत्व सारखं आहे तर सर्वव्यापी आहे असं सांगितलं जातं. पण ते सारखं नाही हे पण लगेच समर्थांनी सांगितलेलं आहे, कारण आकाशामध्ये गुण आहेत, विकार आहेत, त्यामुळे सद्गुरूंमध्ये नाही आणि ब्रह्मामध्ये नाही, म्हणून त्याने फक्त व्यापकता जी आहे ती समजण्यासाठी आकाश. म्हणजे आकाशामध्ये काय झालं, वायू निर्माण झाला, वायूनंतर अग्नी निर्माण झाला, अग्नीनंतर जल निर्माण झालं आणि जलनंतर पृथ्वी निर्माण झाली. आणि या पृथ्वीवर अनेक वनस्पती, अनेक प्राणी ही सगळी निर्माण झाली. अशा प्रकारे ही सृष्टीची प्रचंड निर्मिती झाली. म्हणजे समर्थ काय सांगतात की अनेकत्वात एकत्व, म्हणजे काय, हे सगळे जे भेद दिसत आहेत हे त्रिगुणांमुळे दिसत आहेत. आणि हे निर्माण होताना कसं निर्माण झालं, याला समर्थ पंचमहाभूतांचा कर्दम म्हणतात.
पंचमहाभूतांचा कर्दम म्हणजे काय की कोणतं तरी एक तत्व अर्धा भाग, म्हणजे जेव्हा ही पाच महाभूत एकमेकांत कालवली गेली ना तेव्हाच या सृष्टीची निर्मिती झाली. आता हे का मी सांगते आहे, या सगळ्यांचा निराश करायचा आहे तर आत्मनिवेदन, म्हणून हे मला एवढं स्पष्टीकरण द्यावं लागतं. आता जेव्हा एखादं पंचमहाभूत हे स्थूल स्वरूपातला तन्मात्रांपासून तमोगुण आणि गुणमायेपासून तमोगुणांपासून ही पंचमहाभूत आणि त्रिगुण असं मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आता जेव्हा एखादं पंचमहाभूत अर्ध आहे, समजा पृथ्वी आपण घेतली की पृथ्वी अर्धी आहे, तर बाकीची चारी उरलेली जी पंचमहाभूत आहे तो त्याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये ती एक अष्टमांश येते. अशा पद्धतीने ह्याचा चिखल कर्दम निर्माण झाला आणि अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. पण समर्थ सांगतात की ह्याच्यामध्ये जे चैतन्य आहे किंवा ह्याच्यामध्ये जो आत्मा आहे ना तो मात्र सर्वत्र सारखाच आहे. म्हणजे जसं शब्दांमधून हे रेषेमधून शब्द सुरुवात झाले, नादामधून अनेक काव्य, त्याच्यानंतर वाणीमधून अनेक श्रुती निर्माण झाल्या, वाङ्मय निर्माण झालं, पण त्या सगळ्याचा बेस काय आहे तर ओंकार हा बेस आहे. तसं हे सगळं एवढं अनेकत्व निर्माण झालं ना, अनेक रंगाची माणसं, तर त्रिगुणांच्या मिश्रणामुळे रंग बदलले, रूप बदलले आणि ह्या कर्दमांमुळे पण बदलले. ते तर खूप मोठं आहे, मला आता ते सांगायला खूप वेळ लागेल. पण ह्या सगळ्यामुळे ही माणसांमध्ये आपल्यामध्ये काय झाली, अनेकता निर्माण झाली. एक माणूस दुसऱ्यासारखा दिसत नाही, रूपाने नाही, गुणाने नाही. एक बुटका असेल, एक मोठा असेल, एक जाड असेल, एक बारीक असेल, कुठंही साम्य नाही, अशी ही सृष्टी निर्माण झाली. त्याच्यामध्ये सगळं आहे, म्हणजे सजीव आहे, निर्जीव आहे, पण प्रत्येकामध्ये ते तत्व आहे. जसं आपण म्हणतो ना आता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, सगळं पाहिलं, दगडामध्ये सुद्धा तो अणू आहे, म्हणजे ती ऊर्जा आहे. तर हे जे तत्व आहे ना, ही एवढं मोठी दिसतीये सृष्टी, त्याच्यामध्ये मात्र एकच आहे. हे सांगून समर्थांनी या समासाची सुरुवात केलेली आहे. म्हणजे काय तर जेव्हा विश्वनिर्मिती झाली तर ती काय झाली, उभारणी झाली, बरोबर आहे. आता ह्याच्यामधला आत्मा किंवा ब्रह्म म्हणजे विश्वाच्या मधला ब्रह्म स्वरूप, परमात्मा स्वरूप आणि जीवामधला आत्मस्वरूप हे एकच आहे, हे समर्थ सांगतात. आता हे शोधायचं आहे, हे शोधायचं आहे आणि त्याला समर्पण करायचं आहे. काय समर्पण करायचं आहे, खोटा मी. कारण आत्ता आपण काय म्हणतो, आपण आत्ता मी पण म्हणेन माझं फार प्रवचन छान झालंय, बरोबर आहे, सगळ्यांना समजलं. अरे हा मी उपाधी म्हणूयात आपण याला थोडक्यात, म्हणजे ते संकल्पना समजण्यासाठी. की आता आज मी काय झालं की मी शिक्षण घेतलं, बरोबर आहे, आज मी एक जीव आहे, मी एक शिक्षण घेतलं आणि मला एक पदवी मिळाली, मी वकील झालो, मी वकील आहे, लागली ना उपाधी. अरे तू वकील नाही आहेस, तू कोण आहेस, तू एक परमात्माचा अंश आहेस, हे विसरतो आपण. आणि मग आपण काय करतो, मी एवढ्या केसेस लढल्या, मी एवढं हे केलं, मी तेवढं ते केलं. हे सगळं आपल्याला समर्पण करायचंय. त्याचे 3 प्रकार आहेत, ते शेवटी आपण पाहणार आहोत. ते काय 3 प्रकार आहेत, म्हणजे कसं आहे ते. पण समर्थांनी आधी हे सांगायचा प्रयत्न केलाय शिष्याला की तू आता सगुण रूप पाहिलेलं आहे, सगुण भक्ती केलेली आहे, ते गुण तू अंगीकारलेले आहे. आता या सगुणाच्या आधाराने तुझं खरं तत्व काय आहे, तू कोण आहेस, ह्याचा शोध घे. आणि तो शोध घेता घेता तू अंतर्मनात डोका, कारण आपलं मन कायम बहिर्मुखच असतं आणि विषयांकडेच ते वळत असतं. तर त्याला तू सवय लाव आणि त्याला अंतर्मनामध्ये डोकावायची सवय लावलीस तर तुला कळेल की तू कोण आहेस. नाहीतर तू उपाधीमध्येच वावरत जाशील की मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, बरोबर आहे, आणि हे सगळं मी केलं. पण ते कोणीही नाही, तो चालवणारा हा एक वेगळाच आहे आणि तो तू जाण आणि त्याला तू शरण जा, म्हणजे ते आत्मनिवेदन आहे, असं समर्थ सांगतात. आता आपण 2 ओव्या पाहूयात, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला जास्त व्यवस्थित बोलता येईल. नाना तत्वे लहान थोरे, मिळोन अष्टही शरीरे, अष्टधा प्रकृतीचे वारे, निघोन जाते श्रीराम.
आता हे अष्टशरीर काय आहे हे आपण पाहायचंय. हा पंचीकरणाचा थोडा भाग आहे, पण आपण जेवढा सोपा करून समजून घेता येईल तेवढा घेऊया. वारे नसता जे गगन, तैसे पहावे परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरशन, करून पहावे श्रीराम. या 2 ओव्या हे समर्थांनी आत्मनिवेदनामध्ये जास्त महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय आहे तर समर्थांनी अष्टदेह सांगितले. अष्टदेहाचं इथं केलेलं आहे ना, अष्टदेहाचे निरशन करून पहावे आणि मिळून अष्टही शरीर, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. हे 2 आहेत. आता ही अष्ट शरीर कोणती तर पिंड आणि ब्रह्मांड. आपण काय म्हणतो, जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी, किंवा जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी. ब्रह्मांड म्हणजे काय माहिती का, व्यक्ती आणि समाज, बरोबर आहे, किंवा त्याला व्यक्ती आणि समष्टी असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आता आपण स्वतः ही व्यक्ती आणि अनेक व्यक्ती मिळून बनणारी समष्टी. आपलं स्वतःचं एक मन आणि अनेक व्यक्तींचं बनणारं विश्वमन, बरोबर आहे, त्याला आपण समष्टी म्हणतो, त्याला ब्रह्मांड म्हणतो. मग आता पिंडाचा पहिला, आता आपण जेव्हा अष्टदेह म्हणतो की नाही, अष्टदेहाविषयी आपण पाहू की आपला म्हणजे व्यक्तीचा म्हणजे पिंडाचा, व्यक्ती म्हणजे पिंड, जीव आणि ब्रह्मांड असं आहे. आता पिंडाचा पहिला जो देह आहे तो स्थूल देह आहे. म्हणजे हा आपल्याला दिसतोय, हा पंचमहाभूतांचा जो देह आहे त्याचं स्वरूप काय आहे, स्थूल देह. दुसरा जो देह आहे आपला पिंडाचा तो आहे सूक्ष्म देह. त्याच्यामध्ये काय असतं, त्याचं स्वरूप काय असतं, वासना असतात त्याच्यामध्ये सगळ्या. तिसरा जो आहे ना तो कारण देह आहे. त्याचं स्वरूप काय आहे, अज्ञान. हे त्या तिसऱ्या देह, आपल्याला 4 देह आहेत. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की नाही की मी डॉक्टर, तर हा देह डॉक्टर नाही, त्याच्या आत 4 देह आहेत. त्याच्यामधला स्थूल देहाला आपण म्हणतो की मी करता, आणि चौथा जो आहे तो महाकारण देह आहे, आणि तो ज्ञानाचा देह. म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे, ज्ञानाचा, आणि ह्याच्या पलीकडे ब्रह्मतत्व आहे. ज्ञानाचा जरी झाला तरी आपण पाहणार आहोत की त्याचा पण निरस करायचा आहे. ज्ञान असला तरी का ते आपण पाहणार आहोत. आता असेच ब्रह्मांडाचे पण देह आहेत. पहिला देह आहे तो विराट. श्रीकृष्णाने विराट दर्शन म्हणतो की नाही आपण, किती त्या दर्शनाचा अर्जुनाला जो दिलं ते, तर तो जो देह आहे तो विराट. म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे तर संपूर्ण विश्व, दृश्य विश्व, ते दर्शन झालं ना विराट. त्याच्यानंतर दुसरा आहे तो हिरण्यगर्भ, ब्रह्मांडाचा. त्याचं काय स्वरूप आहे, विश्वमन. आपलं इथं कसं आहे, सूक्ष्म देह आहे त्याचं काय, वासना. आणि या ब्रह्मांडाचं जे दुसरं हिरण्यगर्भ म्हणून जो देह आहे त्याचं काय आहे स्वरूप, विश्वमन. आणि तिसरा जो आहे तो अव्याकृत, आपला कोणता आहे, कारण देह. आपल्याला हे आपले पिंडाचे देह माहिती असतात, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. तसे ब्रह्मांडाचे पण आहेत, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत. ह्याचं स्वरूप काय आहे, गुणमाया. आपण पाहिलं ना, गुणमाया म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये 3 गुण हे समतोल नसतात, आणि मूळ मायेपासून गुणमायेची निर्मिती होते. जेव्हा ते समतोल बिघडतो ना त्याला आपण म्हणतो गुणमाया, आणि मग सृष्टी निर्मितीला सुरुवात होते. आणि आपला जसा महाकारण देह आहे ज्ञानाचा, तसा ब्रह्मांडाचा मूळ माया, त्याचं स्वरूप काय आहे, शिव आणि शक्ती. आणि ह्याच्या पलीकडे गेल्यानंतर ब्रह्मतत्व. जसं महाकारण देह जरी ज्ञान असला तरी ह्याच्या पलीकडे, ह्याचा निराश करून ह्याच्या पलीकडे गेलं की आपलं स्वरूप, स्वस्वरूप, आत्मतत्व आपल्याला समजणार आहे. म्हणजे ते आत्मनिवेदन होणार आहे. आता हे आठही देह मिळून आहेत ना, ह्याच्यामध्ये काय 82 तत्व आहेत. समर्थांनी प्रत्येकाने वेगळी वेगळी सांगितली, पण समर्थांनी 82 तत्व सांगितली आहेत. त्याच्यामध्ये स्थूल देहाचे तत्व, सूक्ष्म देहाचे तत्व आणि तनुचतुष्ट. आपण त्याच्यात खूप जाणार नाही कारण तो पंचीकरण हा एक वेगळाच विषय आहे. आणि मग ती तत्व आहेत ना, ही सगळी 82 तत्व आहे. ही तत्व निरसन म्हटलेलं आहे ना समर्थांनी, काय म्हटलेलं आहे, अष्टदेहाचे निरसन. म्हणजे
ह्या 8 देहांमध्ये असलेल्या तत्वांचं निरसन केलं म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला ब्रह्मस्वरूप आणि किंवा आत्मस्वस्वरूप दोन्ही एकच आहे हे आपल्याला प्राप्त होणार आहे, किंवा आपण सरेंडर होणार आहोत, शरणागत होणार आहोत. तिथे तिथे आपण राहणारच नाही, वेगळे. जसं म्हणतात ना समर्थ, भक्त कोणाला म्हणायचा? जो विभक्त नाही तो, आणि विभक्त झाला की तिथे द्वैत आलं. बरोबर आहे की नाही? की मी देवाचा आणि देव माझा असं म्हटलं की देव वेगळा आणि मी वेगळा, म्हणजे इथं विभक्त आलं ना स्वरूप, म्हणजे द्वैत आलं. पण म्हणजे मी म्हणजेच देह, हे मी म्हणजेच देव, ही जी देव म्हणजे ब्रह्म, ईश्वर नाही. सृष्टीचा आपण येणार आहोत संवारणीला सुद्धा, की हे उलट प्रक्रिया जेव्हा होते त्याला संवारणी म्हणतो. निर्मितीची प्रक्रिया आपण पाहिली, आणि ह्या सगळी 82 तत्व जी आहेत ती एक एक करत सगुणाच्या आधाराने काय होणार आहे? सगुण भक्तीच्या आधाराने तर मन आणि चित्त शुद्ध होणार आहे. बरोबर आहे? जशी तुमची सगुण उपासना, आपण मागच्या ह्याच्यावर खूप विचार केलेला आहे की सगुण उपासना जशी होत जाईल, सगुण भक्ती जशी होत जाईल, तुमच्या आराध्य दैवताची ही आपणच नावं दिलेली आहेत ना ईश्वराला. आपणच सांगितलेलं आहे की हा ब्रह्मा, हा विष्णू, हा महेश, हा काय गणपती, ही नावं आपण दिलेली आपल्या आवडीनुसार, आणि मग आपण त्याची पूजन करतो, त्याची भक्ती करतो. आता जेव्हा आपण सगुणाची भक्ती करतो तेव्हा काय होतं? आपलं चित्त शुद्ध होत जातं, आणि जेव्हा चित्त शुद्ध होत जातं ना तेव्हा या निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाच्या आसपास आपण पोहोचतो. त्यामुळे सगुणाची भक्ती करून चित्त शुद्ध करायचं, आणि मग चित्त शुद्ध करून आपण निर्गुणाने आपल्या आपल्या स्वस्वरूपाचं किंवा परमात्मा स्वरूपाचं दर्शन घ्यायचं. आणि हे दर्शन जेव्हा होईल तेव्हा तिथे सांगणारा कोणी शिल्लकच राहणार नाही, कारण तो आणि मी एकरूपच असू. म्हणजे ते तत्व म्हणजेच मी आहे. त्यामुळे वर्णन मी कोण हे वर्णन करताच येत नाही ना. जसं आपण पाहतो ना, हे आपल्या अवस्था असतात बघा, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या आणि उन्मनी अवस्था येते. बरोबर आहे? आता जागृतीमध्ये काय म्हणतो आपण? जागे असतो, आपल्याला हे सगळं दृश्य दिसतं. बरोबर आहे? मग हे म्हणजे शंकराचार्य म्हणतात ना की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, म्हणजे दिसतंय त्या मिथ्या म्हणण्यामागं काय आहे की असत पण ते म्हणत नाहीये, ते आहे हे आहे, पण ते ब्रह्माच्या आधारावर आहे आणि त्याला पार करून तुम्हाला जायचंय हे त्यांना सांगायचंय आचार्यांना. तर हे जे ब्रह्मसत्य जगत मिथ्या आहे ना, तर हे ह्या सगळ्या आपण पाहतो की हे अष्टदेह आहेत, किंवा आपल्या अवस्था पाहिल्या तर आपल्याला जास्त व्यवस्थित ही संकल्पना कळेल की आपण जागृती असतो. आता हे सगळं मला दिसतंय, बरोबर आहे? हे दिसतंय, मी पाहतो. मी म्हणजे कोण? पाहणारा वेगळाच आहे, पण आपण काय म्हणतो? मी पाहतोय, मी खातोय, हो की नाही? माझा देह खातोय म्हणत नाही आपण, हो की नाही? आपल्याला लागलं तर काय करतो? मला लागलंय आपण म्हणतो. मला म्हणजे कोणाला? हेच आपण लक्षात घेत नाही. बरोबर आहे? मला दिसतंय, मला डोळ्याला त्रास होतोय, माझ्या देहाच्या डोळ्यांना त्रास होतोय असं नाही म्हणत. म्हणजे देह वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे, हे जागृतीत घडते. बरोबर आहे? आता स्वप्नामध्ये काय आहे? स्वप्नामध्ये आपल्या वासनांचा जो सूक्ष्म देहामधल्या ज्या वासना असतात ना, त्या जेव्हा काय म्हणतात त्याला फलित भोग घेण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी येतात. काही काही गोष्टी आपल्या मनात अशा संस्काराने आलेल्या असतात चित्तात, अनेक जन्माचे येतात ते, असं नाहीये की ह्याच जन्माचे आहेत. तर त्या सगळ्या संस्कार जे आपल्या सूक्ष्म देहात आलेले असतात, चित्तामध्ये आलेले असतात, ते संस्काराचा उपभोग आपण स्वप्नात घेत असतो. आणि मग आपल्याला कधी कधी जागा झालं की हा मला काहीतरी स्वप्न पडलं होतं मला, बरोबर आहे की नाही? म्हणजे तो पाहणारा कोणीतरी वेगळा आहे. आपण सांगताना पण सांगतो ना, काल मी झोपलो, मी कोण? मी झोपलो, वेगळा आहे. मला स्वप्न पडलं, मी वेगळा आहे. झोपलेला आहे ना तू, तो वेगळाच आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर म्हणजे साक्षीत्वाने हा आत्मस्वरूप आहे हे पाहत असतं. आपण त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो इंग्लिशमध्ये.
बोलायचं. कधी कधी बघा आपण चुकलो काही वागायला तरी आपल्याला असं जाणवतं की नाही आपण असं वागायला नको होतं. हे कोण आहे सांगणारा? तो वेगळा आहे. त्याच्यानंतर सुषुप्ती म्हणजे काय? गाढ झोपेची अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे आता ही सुषुप्ती अवस्था म्हणजे काय आहे की गाढ काय कळतच नसतं, पण आपण उठल्यावर फ्रेश होतो आणि आपण काय म्हणतो, काय गाढ झोप लागली मला. तर ती गाढ झोप लागली हे कोण जाणणार असतो? तो वेगळा आहे, तो आत्मा आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची जी अवस्था आहे ती तुर्य अवस्था. त्या तुर्य अवस्थेमध्ये कसं असतं? ब्रह्माचं पण ज्ञान असतं, म्हणजे ब्रह्मतत्वाचं पण, स्वस्वरूपाचं पण ज्ञान असतं आणि मायेचं पण ज्ञान असतं. पण ह्या दोन्ही ज्ञान तो साक्षीत्वाने पाहत असतो. साक्षीपणाने पाहणे म्हणजे काय? वेगळेपणाने पाहत असतो. तो जे काही घडतंय ते त्याला आपण म्हणतो साक्षीत्वाने पाहणे. म्हणजे तो काय असतो त्याला हे पण म्हणजे ती थोडीशी ज्ञानाची अवस्था आहे. तुर्य अवस्था जी आहे ना ती ज्ञानाची अवस्था आहे. त्याच्यामध्ये काय असतं? त्याला मी म्हणजे आत्मा आहे हे ज्ञान असतं, त्याला ब्रह्माचं ज्ञान म्हणतात. आणि मी म्हणजे देह हा आहे, हा देह आहे. आणि ह्याचं पण ज्ञान असतं, म्हणजे मायेचं पण ज्ञान असतं. म्हणजे तो त्या काय म्हणतात त्याला, जसं आपण म्हणूयात की आई आहे, आई हा, आणि आई बाहेर गेली. बरोबर आहे. आणि आई बाहेर गेल्यावर आपल्या मनात इतके असंख्य विचार असतात की नाही, की आई आता बाहेर गेलीये, ही जेवली असेल का, आता ती काय करत असेल, इतका गोंधळ असतो आपल्या मनात. म्हणजे ते ज्ञान असतं की आई आहे पण आई बाहेर गेलेली आहे. बरोबर. आणि नंतर मग आपण सारखा विचार करत असतो की ही जेवली असेल का, हिला काही प्रॉब्लेम आला असेल का, आता ही कधी येणार आहे आई आपली, असं जेव्हा आपण म्हणतो. आणि एकदम दार उघडतो तर आई समोर उभी राहते. ही जी अवस्था आहे ना, म्हणजे दार उंबरठ्याची अवस्था म्हणूया थोडक्यात, की आई बाहेर गेली आहे हे पण माहिती आहे आपल्याला, ती काय करते हे माहिती नाही आपल्याला, पण आपण जेव्हा दार उघडतो तेव्हा आई समोर उभी राहते. आणि मग आपले सगळे संकल्प विकल्प मिटतात, आई आली. ही जी अवस्था आहे ही तुर्य अवस्था. आणि ही अवस्था पाहणारा कोण आहे? मी, आत्मा, तो साक्षीदार. बरोबर आहे. म्हणजे जे वेगळेपणाने पाहणं आहे ती अवस्था तुर्य अवस्था. लक्षात येते ना? थोडा अवघड विषय आहे. आणि मग त्याच्यानंतरची जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था. बरोबर आहे. उन्मनी अवस्था म्हणजे काय आहे की जिथं मन माझं राहतच नाही. न मन म्हणजे उन्मन, की मी माझा राहतच नाही. ही जी आहे हे आत्मनिवेदन अवस्था आहे. अशा पद्धतीने किंवा पंचकोशांच्या दृष्टीने पण आपण हे समजून घेऊयात की पंचकोश कसे आहेत. पहिला आहे अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि ह्या एकमेकांत घातलेल्या पिशव्या आहेत. 5 कोश म्हणजे. आणि ह्या पिशव्या कशा आहेत? सगळ्यात मोठी स्थूल पिशवी, स्थूल देह, अन्नमय कोश, जो अन्नावर पोचलेला जातो, तो म्हणजे मी नाही, आत्मा नाही. समर्थांना हेच सांगायचंय. आता त्याच्या थोडासा लहान खोल पिशवी म्हणूयात, या 5 पिशव्या आहेत असं म्हणूयात. तो म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश. बरोबर आहे. तो प्राणमय कोश जो आहे तो म्हणजे काय? चैतन्य, प्राण देतो सगळ्यांना. त्याचं काम काय आहे? सगळ्या शरीराला हालचाल देणे, प्राण देणे. पण तो म्हणजे मी नाही. बरोबर आहे. नंतर आहे ज्ञानमय कोश, ज्ञान देतो तो. ज्ञान म्हणजे तो जो बुद्धीचा म्हणजे विचार करण्याचा संकल्प विकल्प, मन आणि बुद्धी ह्याचा जो आहे तो ज्ञानमय कोश. चौथा जो आहे तो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे चित्तातले जे संस्कार आहेत ना त्याचा अनुभव येतो ना आपल्याला, तो चौथी पिशवी आहे, तो विज्ञानमय कोश. आणि 5वा आहे तो आनंदमय कोश आहे, पण तो शाश्वत आनंद नाही. ती आपल्या आत्मतत्वाची छाया आहे. असं ऐकलेलं आहे. म्हणजे ते काय आहे? प्रतिभासिक आनंद आहे, तो आनंदमय कोश. आणि ह्या 5 कोशांच्या पलीकडे जाऊन जे कोणतं तत्व आहे तो शाश्वत सच्चित आनंद स्वरूप. सत म्हणजे अस्तित्व आहे, चित आनंद म्हणजे त्याच्याकडे सदैव आनंद आहे, त्याच्याकडे दुःख नाहीच. म्हणून आपले संत बघा ना सतत आनंदात असतात. आपण काय करतो? आपण देहाच्या दृष्टीने पाहतो. आता आज मला आईस्क्रीम खायचं, पण मला आईस्क्रीम मिळालं तर मला फार आनंद होईल, कारण माझ्या जिभेने खाल्लं ना ते.
मग ते पोटात जाताना मी त्याचा आनंद घेतला. पण जर एखाद्या दिवशी सगळी आपल्याला बुद्धी झाली, सगळी दुकानं आता स्विगी वगैरे आहे सोडून द्या, पण ते सुद्धा कधी कधी रिजेक्ट करतात पार्सल, आणि आपण मागवलं आणि जर मिळालं नाही तर आपल्याला काय होतं, दुःख होतं, कारण आपल्या जिभेचे चोचले पुरले नाही. आपल्याला जे हवं होतं ते म्हणजे प्रतिकूल परिस्थिती या 5 कोशांची, ह्या 4 देहांची आपण ठरवतो आणि त्याच्यावर आपला आनंद अवलंबून असतो. ही खरी जीवाची अवस्था आहे सद्यस्थिती. आणि ती अवस्था समर्थ सांगतायत, ती अवस्था पार करून तुला जायचंय. आता पार करायचंय म्हणजे काय आहे, तर उलट क्रमाने यायचंय. बरोबर आहे, उभारणी झालेली आहे. जशी ब्रह्मांडाची उभारणी झाली, कुठपर्यंत झाली, पंचमहाभूत. आता पंचमहाभूतामध्ये शेवटी पृथ्वी निर्माण झाली. मग पृथ्वीचा लय कशात होणार, जलामध्ये होणार. जलाचा लय कशात होणार, अग्नीमध्ये होणार. तेजाचा लय कशात होणार, वायूमध्ये. वायूचा लय कशात होणार, आकाशामध्ये. आकाशाचा लय कशात होणार, तन्मात्रांमध्ये. तन्मात्रांचा लय कशात होणार, ते गुणमायेमध्ये म्हणू आपण. एवढं सगळं क्रम पाठ. मग गुणमायेचा लय कशात होणार, मूळमाया. मूळमायेच्या पलीकडे गेलं तर हे ब्रह्म, की जे त्याला त्याच्यामध्ये काही विकारच नाही, असं सर्व व्यापित्व जे ब्रह्म तत्व आहे ते म्हणजे तू आहेस. हे तू जाणायचं आहे. म्हणजे काय, हा जो महाकारण देह आहे तुझा, की तो ज्ञानाचा आहे, पण तो सुद्धा तुला सोडायचा आहे. सोडायचा म्हणजे ज्ञानाने तो जाणून घ्यायचा आहे. का बरं जाणून घ्यायचा, हा तर ज्ञानाचा देह आहे. समर्थ शिष्याला का सांगतात, की हा ज्ञानाच्या देहाचा पण निराश करायचा आहे. अष्टदेह निरसन म्हटलेलं आहे ना, अष्टदेहाचे किंवा मिळून अष्टही शरीरे असं म्हटलेलं आहे ना. ते का बरं, ज्ञानाचं आहे ना. पण तिथं ज्ञान आहे, मला ज्ञान झालं आहे, हा एक सूक्ष्म अभिमान आहे. त्यामुळे तो महाकारण देह आहे ना, तो तिथं सुद्धा एक मीपणाचा सूक्ष्म ज्ञानाचा अभिमान आहे. तो त्यागायचा आहे. तो खोटाच आहे अहंकार. म्हणजे खरं तर असं मी कुठेतरी मला फार पटलं ते वाक्य, की बहुतेक नाथ महाराजांनीच म्हटलेलं आहे ते, मला आता अगदी आठवत नाही, की ब्रह्म आणि माया हे खरं दोन एकच तत्व आहेत, शिव आणि शक्ती. आणि ह्याच्यामध्ये हा मी अहंकार येणारा चोर कोण तिसरा नाहीच आहे. आणि आपण त्या चोराच्याच मागे धावतो असं समर्थांना, असं मला वाटतंय बरं का, की आपण सगळे काय आहे, त्या चोराच्याच मागे आहोत. खरं तर या दोन्हीमध्ये तिसरा नाहीच आहे. पण आपण आपला जीव म्हणून तो चोर जो आहे तोच आपण समजतो, आपणच सर्व करता समजतो, आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. आणि मग आपल्याला काय होतं, कर्म सिद्धांतामध्ये मी केलं त्याचं फळ पण तुलाच, हो की नाही. जर सगळं भगवंताला अर्पण केलं म्हणजेच आत्मनिवेदन केलं. डॉक्टर साठेंचा एक व्हिडिओ येत होता मध्ये, पाहिलं का, किती सुंदर सांगितलंय त्यांनी. हेच तत्वज्ञान त्यांनी सांगितलंय, की त्यांना कोणीतरी एक भेटले, ते म्हणे बद्रीनारायणला मी चाललो होतो, तर तिथं तू जा आणि आजवरचं सगळं तू तिथे अर्पण कर. बरोबर आहे. आणि तेव्हापासून ते म्हणाले, की मी रोज संध्याकाळी झोपताना सांगतो, की माझी आजची कर्म मी तुला अर्पण केलेली आहे. तुला म्हणजे कोणाला, ब्रह्मतत्वाला, स्वतत्वाला, स्वस्वरूपाला, की मी काहीच केलेलं नाहीये. हेच समर्थ या समासात सांगतायत. आत्मनिवेदनाचे 3 प्रकार आपण पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला कळेल. आणि मग ह्या महाकरण देहाचा सुद्धा पहिल्यांदा तर स्थूल देह म्हणजे मी नाहीच, अन्नावर पोचणारा तो देह आहे, तो पंचमहाभूतांचा आहे. जेव्हा सगळा महाप्रलय होणार आहे तेव्हा ही पंचमहाभूत सुद्धा एकमेकात निरसन पावणार आहे, त्याच्यात निराश होणार आहे. म्हणजे शिल्लक काही राहणार नाही. म्हणजे ब्रह्मदेव महादेव हे सुद्धा शिल्लक राहणार नाहीये, कारण ते सुद्धा कुठपर्यंत, ते सुद्धा या मूळ मायेतूनच निर्मिती झालेली आहे. आणि मग हे सगळं विश्व येणार आहे ते मूळ मायेपाशी येणार आहे. आणि ही मूळ माया सुद्धा स्वतः राहणार नाही, ती पुन्हा ब्रह्मस्वरूपात लय होणार आहे. आणि मग परत तिला ब्रह्माला स्फुरण झालं की मी एकटाच आहे, की परत सृष्टीची जगाची निर्मिती होणार आहे. असा हा जुनाट पुरुष म्हणून समर्थांचं एक काव्य आहे, हा सुरेख काव्य आहे. त्याच्यामध्ये हा सगळा खेळ सांगितलेला आहे समर्थांनी. हे सांगण्याचं कारण काय शिष्याला, की तू ह्या
माया जगामध्ये अडकू नको. तुझा हा नरदेह जो प्राप्त झालेला आहे ह्याच्यातले 4 देह जे आहेत ह्यांचं निरसन कर आणि ह्या देहाच्या पलीकडे तू पोच. त्याला समर्थ आत्मनिवेदन असं म्हणतात. आता हे मायारूपी जग आहे, हे सगळं निरसन करून जायचं आहे आणि मग त्याच्या पुढे आपल्याला आत्मनिवेदन होणार आहे. तर ह्या आत्मनिवेदनाचे 3 प्रकार समर्थांनी सांगितलेले ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे जड आत्मनिवेदन, दुसरं आहे चंचल आत्मनिवेदन आणि तिसरं आहे निश्चळ आत्मनिवेदन. आता हे आत्मनिवेदनच आहे, म्हणजे आता जीव किंवा हा स्वरूप नाही की शिष्य आता त्याला पटलेलं शिष्याला की समर्थांनी हे जे सांगितलेलं आहे ह्याच्या पलीकडं मला जायचं आहे आणि त्या आत्मनिवेदनापर्यंत शिष्याला समर्थांनी धरून आणलेलं आहे. सगुण भक्तीतून निर्गुण भक्ती आत्मनिवेदनापर्यंत आणलेलं आहे. आता समर्थ शिष्याला या आत्मनिवेदनाचे पण 3 प्रकार सांगतात आणि मग शेवटचं जे निश्चळ आत्मनिवेदन आहे ना ते म्हणजे तद्रूपता. बघा आत्मनिवेदन आहेच पण त्याचे पण प्रकार आहेत. तर पहिलं जे आहे ते जड आत्मनिवेदन किंवा दृश्य पदार्थ आपण म्हणतो ना. दुसरं आहे ते चंचल आत्मनिवेदन म्हणजे चैतन्य जे आहे ते. आणि तिसरं जे आहे ते विमल ब्रह्म निश्चळ आत्मनिवेदन आहे. आता त्याची ओवी आपण पाहूया. पदार्थ जड, आत्मा चंचल, विमल ब्रह्म ते निश्चळ, विवरो न विरे तात्काळ, तद्रूप होय श्रीराम. हे ते आत्मनिवेदन आहे. आता आपण स्थूल किंवा जड आत्मनिवेदन म्हणजे काय पाहू की सर्वव्यापी शक्ती जी आहे ना हा विश्वाचा कारभार चालवते आणि मग जर ही विश्वाचा कारभार चालवते तर मी, माझा देह, माझं धन, माझी संपत्ती हे नियंत्रण करणारी पण ती शक्ती आहे. ह्याची जाणीव होणे आत्मनिवेदनातला हा पहिला प्रकार आहे. म्हणजे शिष्याला समर्थांना सुद्धा माहिती आहे की समर्थ तर आत्मसाक्षात्कारी संत होते त्यामुळे आणि वेदांती होते आणि त्यांचे सद्गुरू हे प्रत्यक्ष भगवंत. कोणत्याही संतांचं म्हणजे समर्थांचे मनुष्य रूपातले सद्गुरू नाहीये असं म्हटलं जातं. तर जेव्हा हे समर्थ आत्मसाक्षात्कारी होते पण त्यांना माहिती आहे की शिष्य त्या म्हणजे निश्चळ आत्मनिवेदनापर्यंत यायला त्याला काहीतरी टप्पे हवे आहेत. कारण एकदम असं सरळ जाऊ शकत नाही आणि त्याचा अधिकार जसा आहे त्या शिष्याचा तसं ते त्याला आपण तर एकदम बद्धच आहोत. म्हणजे आपण थोडा अभ्यास करतोय म्हणून आपल्याला कुठेतरी ते जाणवतं की बाबा आपण म्हणजे माहिती नाही किती जन्म आपल्याला ह्या आत्मनिवेदनापर्यंत जड आत्मनिवेदनापर्यंत पोचायला लागेल माहिती नाही पण असं काहीतरी आहे. ह्या मार्गावर आलं ही पण खूप आपल्यावर समर्थ कृपा आहे असं म्हणावं लागेल. तर हे जड आत्मनिवेदन मध्ये काय सांगतात समर्थ शिष्याला की हे जे ब्रह्मस्वरूप आहे तत्वरूप जे आहे की जे सर्व व्यापलेलं आहे ज्याच्यावर हे जग निर्माण झालेलं आहे हे सगळं जग चालवतं त्याच्या आधारावर हे सगळं चालतंय. त्यामुळं ह्या सगळ्या तू माझ्या ज्या म्हणतोयस गोष्टी हे माझं ते माझं ते माझं ते माझं त्याचं पण नियंत्रण त्याच्याच हातात आहे ही जाणीव शिष्याला होणे हे जड आत्मनिवेदन. आणि ह्याला म्हणतात विवेकाने जगणे. म्हणजे मुनीमजी सारखं जगायचं. मुनीमजी असतात की नाही दुकानामध्ये ते काय करतात सगळं चोख हिशोब ठेवतात पण तो माझा नाही तो मालकाचा आहे. मालक कोण आहे परब्रह्म स्वरूप. अशा पद्धतीने विवेकाने वागणे म्हणजे जड आत्मनिवेदन. आता चंचल किंवा सूक्ष्म आत्मनिवेदन म्हणजे काय हे बरोबर आहे. ईश्वर हे सगळं विश्व चालवतं हे अगदी योग्य आहे पण ह्या विश्व चालवणाऱ्या ब्रह्मतत्वाच्या हातातली बाहुली मी आहे कळसूत्री बाहुली मी आहे हे विवेकाने जाणणे ह्याला म्हणायचं सूक्ष्म आत्मनिवेदन. पुढची पायरी जडच्या पुढची पायरी म्हणजे काय ईश्वर यंत्री आणि जीव यंत्र ही भावना ठेवून या जगात वावरणे त्याला म्हणायचं सूक्ष्म आत्मनिवेदन. आणि निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे काय मी भगवंतापासून वेगळा नाही भगवंताशी तद्रूपता हे सांगायला पण कोणी शिल्लक राहत नाही.
नाही, शब्द शिल्लक राहत नाही, निशब्द मौनावस्था जिथे येते त्याला म्हणायचं निश्चळ आत्मनिवेदन. म्हणजे काय, स्थूल बुद्धी आहे ती जड आत्मनिवेदनातून सूक्ष्म होते. त्याच्यामुळे कोणतं आत्मनिवेदन होतं, चंचळ आत्मनिवेदन होतं. आणि चंचळ आत्मनिवेदनातून सतत श्रवण मनन चिंतन असं करत राहिलं की निश्चळ आत्मनिवेदनापर्यंत आपण पोहोचू, साधक पोहोचू, समर्थांचे शिष्य पोहोचतील असं समर्थ सांगतात आणि हाताला धरून नेतात. इतकी कृपा आहे समर्थांची की ते अशा शिष्याला हाताला धरून नेतात आणि अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हा आत्मनिवेदन समास समर्थांनी शिष्याला सांगितलेला आहे. काही चुकलं असेल तर ते माझ्या समजुतीच्या चुका आहेत असं समजा आणि मला मोठ्या मनाने माफ करा. जय जय रघुवीर समर्थ.